आपण ही थेट दृश्य लोकसभेची बघतो आहोत। आज लोकसभेमध्ये विशेष अधिवेशन सुरू झालेलं आहे। या विशेष अधिवेशनामध्ये 3 महत्त्वाची विधेयकं सादर होणार आहेत आणि त्या महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुद्धा होणार आहे असं कळतंय। तर आपण थेट प्रक्षेपण लोकसभेचं बघतो आहोत। सध्या लोकसभेत खासदारांची जी संख्या आहे ती वाढवून 850 करणं हा एक विषय। दुसरा विषय असा की नारी शक्ती वंदन विधेयक त्याच्यावर संवाद आणि चर्चा। आणि तिसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे मतदारसंघाचा पुनर्निरीक्षण किंवा पुनर्रचना त्याची, या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। 3 महत्त्वाची विधेयकं। डिलिमिटेशन म्हणजे काय, लोकसंख्येनुसार मतदारसंघाच्या सीमांचं पुनर्निर्धारीकरण। पुनर्निर्धारीकरण म्हणजे काय, सीमा पुन्हा एकदा निर्धारित करायच्या। प्रत्येक मतदारसंघामध्ये पुनर्निर्धारीकरण होणार आहे। 2002 आणि 2008 मध्ये शेवटचं पूर्ण डिलिमिटेशन झालेलं होतं। लोकसभेचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे। विशेष अधिवेशन आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये 3 महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे आणि ती मांडली जाणार आहे। लोकसभेचे मतदारसंघ 850 पर्यंत वाढतील आणि पुनर्रचनेनंतर काय चित्र असेल देशाचं, महाराष्ट्राचं, ते सुद्धा आपल्याला कळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक। 33% आरक्षणाचा हा विषय आहे। विरोधक असा आरोप करतायत की 2029 ला जिंकायचंच म्हणून एनडीएने या 3 विधेयकांचा विचार केलेला आहे आणि ही एनडीएची एक छुपी रणनीती आहे 2029 जिंकण्याकरता। म्हणून ही विधेयकं मांडली जात आहेत, सादर केली जात आहेत। याचा फटका किंवा फायदा हा 2029 मध्येच समोर येईल। मग आत्ताच एवढी घाई का केली जाते असा प्रश्न विरोधक विचारतायत। आता खरं तर या 3 विधेयकांवर मतदान होणार आहे विधेयकं सादर झाल्यावर, पण त्याआधी विधेयकांवर चर्चा सुद्धा होईल। लोकसभेचं विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरू झालेलं आहे। विधेयक सादर करण्याच्या बाजूने 207 मतं पडलेली आहेत आणि विधेयक सादर न करण्याच्या बाजूने 126 मतं पडलेली आहेत। विधेयक सादर करायची की नाही हाच विषय आहे खरं तर चर्चेचा। जर खासदारांची संख्या वाढली आणि त्याच वेळेला जर हे नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झालं तर असं होऊ शकतं की लोकसभेमध्ये महिला राज बघायला मिळेल। सगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला राज बघायला मिळेल, कारण 33% आरक्षण लागू होईल आणि त्या माध्यमात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल। आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, दिल्लीतून काय अधिक माहिती संसदेतून? संसदेमध्ये जर बघितलं आपण तर नुकतंच मतदान पार पडलेलं आहे आणि संविधान दुरुस्ती विधेयक जे सादर करण्यात आलं होतं त्यासाठी विरोधी पक्षांनी मतदानाची मागणी केली होती आणि जवळपास सभागृहामध्ये 333 खासदारांनी मतदान केलं आहे। ही सध्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे मतदान आहे। आता सर्वांना मतपत्रिकेच्या आधारावर मतदान करावं लागेल, ज्यांचे मतदान होऊ शकलं नाही। पण जे 333 खासदारांनी मतदान केलं त्यापैकी 207 खासदारांनी जे विधेयक आहे हे सादर करण्याकरता समर्थन दिलेलं आहे, तर 126 खासदारांनी विरोध दर्शवला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे एनडीएच्या सर्व खासदारांना आज 3 ओळीचा व्हीप जारी केल्यानंतर देखील अनेक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजे अनेक एनडीएचे खासदार सध्या अनुपस्थित आहेत। त्याचमुळे आता यानंतर ते सगळे उपस्थित राहतात का हे देखील पाहता पडणार आहे। संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात सादर करण्यासाठी जे लोकसभेत मतदान पार पडलं त्यामध्ये जवळपास 333 खासदारांनी सहभाग घेतलं हे सध्या तरी जाणवत आहे। पण त्यानंतर आता जेव्हा मतपत्रिकेच्या आधारावरती मतगणना होईल त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला की यावरची काय मतदानाची प्रक्रिया राहिली, कशा पद्धतीने मतदान झालं याची माहिती देईल आणि त्यानंतर जे आज इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे, मांडण्यात आलेलं आहे विधेयक, त्याला परवानगी मिळेल। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यावरती चर्चा देखील आजपासून सुरू होणार आहे
पण ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी जर बघितलं आपण तर एक प्रकारे सर्व विरोधी पक्ष हे एकवटलेले आहे परिसीमनाच्या विधेयकाच्या विरोधामध्ये. ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं आहे की यामध्ये सत्ताधारी पक्षाचा जो हेतू आहे तो हेतू साशंक आहे, त्याचमुळे आम्ही या संपूर्ण विधेयकाला विरोध करतोय असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बरोबर. ज्या पद्धतीनं काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे की हे विधेयक जी महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे हे 2023 मध्येच पारित झालेलं आहे. असं असताना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करण्याची गरज काय, असा देखील एक मोठा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केलेला आहे. चोरणा, बरोबर. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे की विरोधकांना अशी शंका आहे की हेतू जो आहे सरकारचा ही विधेयकं मांडण्याचा तो काही साधा सरळ सोपा नाहीये. लोकसभेचं कामकाज विधेयक सादर न करण्याच्या बाजूने 126 मतं, सादर करण्याच्या बाजूने 207 मतं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे. नारी शक्ती वंदन विधेयक याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. आणि आज असं पण कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिलांच्या संदर्भातल्या विधेयकावर चर्चा करतील. हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय तो चार्ट आहे किती जण या विषयासंदर्भात म्हणजे हा विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यासंदर्भात किती मतं आणि न सादर करण्यासंदर्भात किती मतं त्याचा हा चार्ट होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला स्क्रीनवर आपल्याला तो चार्ट काही क्षणापूर्वी दिसला. 126 मतं ही न करण्याच्या बाजूने आहेत म्हणजे विधेयक सादरच करू नका आणि विधेयक सादर करा असं म्हणणारी 207 मतं होती. 3 महत्त्वाची विधेयकं सादर होणार आहेत. विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. लोकसभेचं कामकाज निर्धारित नियोजित वेळेनुसार सुरू झालेलं आहे. या विधेयकं सादर करायची की नाही याच्यावर सुद्धा मतं घेतली जातात, पण विधेयकांवर चर्चा सुद्धा होते आणि मग विधेयकं सादर केली जातात, त्यावर मत घेतलं जातं. अत्यंत महत्त्वाचे पुढचे 2 दिवस असेल जेव्हापर्यंत हे विशेष अधिवेशन चालेल. हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत याकरता, कारण या 3 विधेयकांकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. ही विधेयकं किती महत्त्वाची आहेत, कुणासाठी महत्त्वाची आहेत आणि त्याच्यावर आक्षेप घेतले गेलेले आहेत फक्त विरोधकांकडून नाही, पत्रकारांकडून, तज्ज्ञांकडून. ते किती खरे आहेत हे सगळं जाणून घेणं, या सगळ्या विषयाची उहापोह, या सगळ्या विषयाचा उहापोह होणं हे फार गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी पुन्हा एकदा बोलूया. प्रशांत, या आत्ता सुरू असलेल्या कामकाजाविषयी तर अपडेट द्याच, पण त्याच्या व्यतिरिक्त या 3 विधेयकांविषयी काय सविस्तर सांगता येईल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये 3 विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहे. एक तर नारी शक्ती वंदन विधेयक, त्यानंतर परिसीमन विधेयक आणि त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भातलं एक विधेयक, असे 3 महत्त्वाचे विधेयक आहे. यामधल्या 3ही विधेयकाचं इंट्रोडक्शन सध्या सुरू आहे. त्यामध्ये पहिलं जे नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे ते अर्जुन मेघवाल केंद्रीय कायदे मंत्री त्यांनी सभागृहात मांडलं. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भातलं जे विधेयक आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं. तर नारी वंदन विधेयकानंतर आणि त्यानंतर परिसीमनाच्या संदर्भातलं देखील विधेयक केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल यांनी मांडलं. त्यानंतर या संदर्भातली त्यांना सगळ्यांना त्या 3ही विधेयकांना एकत्रितपणे इंट्रोड्यूस करण्याकरता म्हणजे संसदेच्या पटलावर ठेवण्याकरता प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली होती. ते प्रक्रिया प्रारंभ केल्यानंतर याला काँग्रेसने जोरदार विरोध केला. ही प्रक्रिया होण्याच्या पूर्वी जर बघितलं आपण तर सर्व राजकीय पक्षांच्या वतीने या संदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं सर्व विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं की यामध्ये काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो, टीएमसी असो, टीएमके असो, आरएसपी असो, एमआयएम असो, सीपीएम असो, यासारख्या पक्षांनी या 3ही विधेयकाला जोरदार विरोध केलेला आहे. समाजवादी पक्षांनी तर थेट आरोप लगावलेला आहे की हे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील विधेयक आहे. असं असताना पुन्हा एकदा यामध्ये प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आणि त्यानंतर इंट्रोड्यूस करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला जो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. आणि त्यानंतर जर बघितलं तर याला विरोधी पक्षांनी आवाजी मतदानाच्या माध्यमातून पारित करण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी पक्षांनी, पण त्यावेळी
त्यावेळेस विरोधी पक्षांनी त्याला लोकसभा अध्यक्षांकडे मागणी केली की या संदर्भात डिव्हिजन हवं. डिव्हिजनचा अर्थ असा होतो की या संदर्भात मतदान घेण्यात यावं. आता मतदान घेण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली. त्यानंतर मतदान झालं. दोन पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. पहिलं मतदानाची प्रक्रिया जी आहे ती इलेक्ट्रॉनिक म्हणजे बटन दाबून हो, नाही आणि अब्सेंट अशा 3 प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये पर्याय असतात. त्यामध्ये ती प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली. त्यानंतर 333 खासदारांच्या वतीने यामध्ये मतदानाची नोंदणी करण्यात आली. ज्या खासदारांची नोंद होऊ शकली नाही त्या खासदारांना मतपत्रिका देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष जे आहेत किती मतदान झालं याचा उल्लेख करतील आणि मतदानाची प्रक्रिया पार झाल्याची जे महासचिव आहे उत्पल सिंग जे लोकसभेचे ते त्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करतील. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघायचं सुवर्ण सध्याची जी परिस्थिती बघितली तर आईच्या मतलब 207 मतं आहे आणि नोच्या मतलब 126 मतं आहे. म्हणजे जवळपास हे विधेयक मांडण्याकरता 207 खासदारांनी परवानगी दिली आहे, मंजुरी दिलेली आहे. ते 126 खासदारांनी त्याला नकार दिला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे यावेळी सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीनं या संदर्भात 3 ओळीचा व्हीप जारी करण्यात आला होता त्यामध्ये ते अनेक खासदार या मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेस अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बरोबर. पण लोकसभेमध्ये ही विधेयक सादर होत असताना साधारण प्रक्रिया काय असते? विधेयक सादर करायचं की नाही यावर मत घेतलं जातं, विधेयकावर चर्चा होते आणि मग ऍक्च्युअल मतदान होतं का कसं असते प्रक्रिया? यामध्ये सगळ्यात पहिले का साधारणतः परंपरा जर बघितली तर कुठल्याही विधेयकाला सादर करण्याकडे मतदानाची प्रक्रिया होत नाही. पण असं हे ऐतिहासिक प्रकारचं अशा प्रकारचं हे मतदान असल्यामुळे आणि हे विधेयक असल्यामुळे या ऐतिहासिक मतदानाच्या संदर्भात कारण की कालच विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही या 3ही विधेयकाला प्रचंड विरोध करतो कारण की यामध्ये समानता नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष यामध्ये आपल्या यांचा हेतू स्पष्ट नाही आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे विधेयक आणलेलं आहे. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यावरती देखील प्रश्नचिन्ह विरोधी पक्षांनी उपस्थित केलं होतं. त्यानंतर आज जेव्हा कामकाज सुरू झालं तर सर्वात प्रथम हे इंट्रोड्यूस करण्यात आलं. परंपरेनुसार कधीही याला आवाजी मतदानातच प्रक्रिया मिळत असते पण आज या संदर्भात ही ऐतिहासिक असल्यामुळे प्रथमतः या सादर करण्याकरता मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जसं सोनं आपण उल्लेख केला यानंतर यावरती चर्चा होईल आणि यावेळेस विधेयक पारित करायचं आहे त्यावेळेस त्यामध्ये 2/3 मतदानाची गरज असते. याचा अर्थ असा होतो की सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या खासदारांपैकी 2/3 मतं हे त्या विधेयकाच्या बाजूने असले पाहिजे कारण की हे घटना दुरुस्ती आहे आणि त्याचमुळे त्यावेळी काय प्रक्रिया असेल साधारणतः मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडते की परवा पार पडते हे देखील पाहणं महत्वाचं असतं कारण की राज्यसभेमध्ये यासाठी 10 तासाचा वेळ देण्यात आला आहे. लोकसभेमध्ये 18 तासाचा वेळ या मतदानाच्या म्हणजे सर्वांना यावरती चर्चा करण्यासाठी 18 तासाचा वेळ दिलेला आहे. त्याचमुळे लोकसभा अध्यक्ष वारंवार स्पष्ट करताय ओम बिर्ला स्पष्ट करताय की आम्ही सर्व सदस्यांना जेवढा वेळ आवश्यक आहे यांना बोलण्यासाठी तेवढा वेळ देऊ पण प्रथमतः याला इंट्रोड्यूस होऊ द्यावा. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या वतीनं दावा केला जात होता की आमचे सर्व सदस्य उपस्थित राहतील ते यावेळेस पाहायला मिळत नाहीये. जेव्हा या विधेयक पटल्यावर ठेवण्यात आलं होतं त्यामुळे आता यानंतरचं चित्र कसं असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल कारण की यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. जरी आवाजी मतदानाची ही प्रक्रिया पार पडेल आतापर्यंत परंपरेनुसार पार पाडल्या जात होती पण आता या संदर्भात मतदान झालेलं आहे आणि यानंतर अनेक विषयांवरती साधारणतः अनेक तरतुदी असतील त्या तरतुदीच्या संदर्भात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता लोकसभेत आहे. नक्की या 3 विधेयकांविषयी आपण प्रशांत बोललो. आता सध्या संसदेमध्ये काय सुरू आहे? जर बघितलं आपण संसदेमध्ये सध्या जर बघितलं तर आता नुकतीच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान झालेलं आहे. त्यानंतर मतपत्रिका ज्या खासदारांना जे सभागृहात उपस्थित सदस्य आहेत ज्यांच्या मतदान नोंद करता आली नाही त्या सगळ्यांना लोकसभा सचिवालयाच्या वतीने म्हणजे टेबल ऑफिसच्या वतीने त्या सगळ्यांना मतपत्रिका देण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये 3 पर्याय आहे हो, नाही आणि अब्स्टेंट म्हणजे मत नोंदवायचं नाहीये. अशा 3ही याच्यावरती जे पर्याय घेतले जातील लोकसभा सचिवालयाच्या वतीने त्या सगळ्या मतपत्रिका एकत्र केल्या जातील आणि त्यानंतर महासचिवांच्या वतीनं या संदर्भात स्पष्ट केलं जाईल की काय मतदानाची स्थिती झालेली आहे कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे
सत्ताधारी पक्षाच्या वतीने सत्ताधारी पक्षाला किती मतं या संदर्भात मिळालेली आहे आणि विरोधी पक्षाला किती मतं मिळाली हे लवकरच काही क्षणात हे स्पष्ट होईल. सध्याची आपण जर चित्र जर बघत असेल तर लोकसभा सचिवालयाचे अनेक अधिकारी जे आहे, जे टेबल ऑफिस आम्हाला दिसतं त्याच्यामध्ये अनेक अधिकारी जे आहे ते निश्चितपणे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते अधिकारी या सगळ्यांकडून म्हणजे सर्व लोकसभा सदस्यांकडून आपलं मतं नोंदवून घेतात. ही प्रक्रिया पार पडताना आपल्याला सभागृहाचं चित्र सध्या त्या पद्धतीचं आहे. बर प्रशांत, असं एक कळत होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करू शकतात लोकसभेला. विषय अर्थातच नारी शक्ती वंदन विधेयक, याच्याविषयी काही सांगता येईल? साधारणतः दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात येतील आणि त्याच वेळेस ते नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे त्या संदर्भात आपली भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीने भूमिका मांडणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं यामध्ये अमित शहा देखील आपलं भूमिका आणि आपले भाषण करणार आहे, ते उद्या 17 एप्रिलला ते या संदर्भात भूमिका व्यक्त करतील. आज जर बघितलं चर्चा सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये 3 वाजता बोलणार आहे. सुरुवातीला जे जर बघितलं आपण तर खास करून सत्ताधारी पक्षाच्या वतीनं अनेक वक्ते स्पष्ट करण्यात आले. बासुरी स्वराज असणार आहे, सूर्य असणार आहे, यासारखे अनेक जवळपास 6 ते 7 वक्ते त्यांचे असणार आहेत. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील वक्ते निश्चित करण्यात आलेले आहे. लोकसभेच्या वक्त्याच्या यादीमध्ये जर बघितलं तर गौरव गोगोई आहे. गौरव गोगोई या चर्चेला विरोधी पक्षाच्या वतीनं सुरुवात करतील. त्यानंतर प्रियंका गांधी देखील यामध्ये भाषण देणार आहे. त्यानंतर के वेणुगोपाल आहे, मनीष तिवारी आहे, महाराष्ट्रातील खासदार सोलापूरच्या प्रणिती शिंदे देखील या संदर्भात आपलं वक्तव्य करणार आहे आणि के सुरेश आणि मोहम्मद जावेद आता थोड्याच काही क्षणात आता लोकसभा अध्यक्ष निश्चितपणे मतदानाची प्रक्रिया काय झालेली आणि काय मतदान झालेलं हे स्पष्ट करताय. मत विभाजन का शुद्धि के